फॅन्ट्री चित्रपटामधील जब्या व शालूचा वेगळा चाहता वर्ग आहे। चित्रपट प्रदर्शित होऊनही बरीच वर्ष उलटली तरीही ही जोडी अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे। चित्रपटातील शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते। इंडस्ट्रीपासून राजेश्वरी दूर असली तरीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती चर्चेत असते। आता तर राजेश्वरीने एक मोठा निर्णय घेतलाय, त्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। तिने धर्म बदलला असं सुचवणारी पोस्ट शेअर करताच सगळ्यांचा एक गोंधळ उडाला। आता राजेश्वरीने याबाबत भाष्य केलं। राजेश्वरीने नव्या आयुष्याची सुरुवात असं म्हणत पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये काही फोटो पोस्ट केले। हे फोटो शेअर करताना तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्याचं दिसून आलं। या फोटोंद्वारे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं। धर्मावरून नको नको त्या कमेंट करण्यात आल्या। इतकंच काय तर तिला अनफॉलो करा अशा सतत कमेंट्स येऊ लागल्या। आता हे नक्की प्रकरण तरी काय याबाबत राजेश्वरीने स्वतः सांगितलं आहे। राजेश्वरीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिचं मत मांडलं, तसेच ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर दिलं। ती म्हणाली, निवडणुका प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव, माणूस हे आजही धर्मजात शिकवायला आले आहेत, तर तुमचं स्वागत। कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात। माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे। या पोस्टमध्येच राजेश्वरीने महत्त्वाची टीप सांगितली आहे। ती म्हणाली, टीप, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते। बाकी वरील पोस्ट मनोरंजन हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती। या पोस्टद्वारे राजेश्वरीने ती ख्रिस्तीच कुटुंबातील आहे हे ठळकपणे सांगितलं आहे। मात्र शेअर केलेले फोटो आणि त्यामध्ये नदीमध्ये तिने केलेले स्नान नक्की काय आहे याबाबत तिने बोलणं टाळलं आहे। तर तुम्हाला राजेश्वरीची ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।